सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. सलाम. आपण सर्वजण उभे राहूया. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गायन करीत त्यास पुढे या. जर तुम्हाला माझ्यासोबत म्हणता येत असेल तर प्लीज जॉईन. परमेश्वर हाच देव आहे असे जाणा. त्यानेच आम्हास उत्पन्न केले. आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळपा. त्याचे उपकार स्मरण करत, त्याच्या द्वारात स्तवन करीत, त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नामाचा धन्यवाद करा, कारण परमेश्वर चांगला आहे. त्याची दया युगानयुग आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. आमेन. आपण आपल्या भक्तीला प्रारंभ करीत असताना आपण प्रार्थना करूया आणि आजची भक्ती आपण देवाच्या हातामध्ये देऊया. प्रार्थना करूया. हे आमच्या थोर गौरवी बापा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो, मान महिमा आणि गौरव देतो. प्रभुदेवा, ही भक्ती तू आशीर्वादित कर. ही भक्ती आम्ही अंतःकरणापासून खरेपणाने आत्म्याने करण्यासाठी आमचं सहाय्य कर. आमच्या मनामधील इतर काळजी, चिंता, विचार, योजना असतील तर प्रभू सर्व बाजूला सारण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. आपली कृपा तू पुरव. आणि प्रभू, ही भक्ती तुला आवडणारी असू दे आणि खरेपणाने आम्ही शुद्ध मनाने करण्यास आम्हाला तू सहाय्य कर. आम्ही सर्व तुझ्या अधीन आणि स्वाधीन आहोत. ये प्रभू, आमचं सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. आपण उभे असताना आपले पवित्र शास्त्र आपण घेऊया आणि स्तोत्रसंहिता 103 आपण काढू. स्तोत्रसंहिता 103 आपण आळीपाळीने वाचणार आहोत आणि आपल्यासाठी ब्रदर अशोक हिरे समोर येऊन हा शास्त्र भाग वाचतील. आळीपाळीने आपण तो वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 103. स्तोत्रसंहिता 103. देवाच्या उपकाराबद्दल धन्यवाद. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो. तो तुझे सर्व रोग बरे करीतो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्रायलाच्या वंशजांना विदित केली. तो सर्वदा दोष देत राहणार नाही. तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करीतो, तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करीतो. मानव प्राण्यांचे आयुष्य गवतासारखे आहे. वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो. परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर युगानयुग असते आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्याच्या पुत्रपौत्रांना घडतो. परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापले आहे. त्याचे राज्य सर्वांवर आहे. अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो, जे तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता, ती तुम्ही त्याचा धन्यवाद करा.
परमेश्वर करो त्याची सर्व पवित्र वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. आपण उभेच राहणार आहोत. उभे असताना आपण गीत गाणार आहोत. येशूची सेवा आवडे, गेलो सुवेळी त्याकडे, तो दावी फार करुणा, माझ्यात तोष मावेना. तर अतिशय सुंदर आशयाचं अर्थाचं हे गीत आहे. येशूची सेवा आवडे. किती जणांना येशूची सेवा आवडते? करता ना? ओके. तर आणि त्याचं ध्रुपद आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, जय सारा गेला पाप भार. ज्या दिवशी माझा जो पापाचा भार होता तो गेला, तो दिवस माझ्यासाठी धन्य आहे. देवाची स्तुती आहे. मग आता काय आहे? सतत आता प्रार्थना, स्तुती, आनंद सरेना, धन्यवाद धन्यवाद, प्रभूने केला जय उद्धार. आमेन. जर प्रभूने तुमचा उद्धार केलेला आहे आणि तुम्ही त्याच्या सेवेसाठी उपलब्ध आहात आणि सेवा करीत आहात, तर आपण हे गाणं आनंदाने म्हणूया आणि या गीताद्वारे देवाचं स्तवन आपण करूया. येशूची सेवा आवडे, सतत
देवाची स्तुती असो. आपण खाली बसूया. हे आपली प्रार्थनेची वेळ आहे आणि ज्या प्रार्थनेच्या विनंत्या आहेत, गरजा आहेत, त्या नित्याप्रमाणे मी आपल्यासमोर मांडतो आहे, यासाठी की आपण जेवढं लक्षात राहील तेवढं लक्षात ठेवून या सर्वासाठी आपण प्रार्थना करावी. संध्याबाई भोसले आहे, मेघनाबाई इंगल्स, रेव्हरंड स्टीव्ह झुमाळ, ब्रदर प्रल्हाद इंगल्स, ब्रदर जी.आर. जाधव, ब्रदर संजय मनसुरे, ब्रदर बिपिन निर्मळ, मिसेस सुमंगलाबाई जाधव, श्रीमती गीताबाई डोंगरदिवे, ब्रदर आशिष रॉबर्ट खुडे, मिसेस उषाबाई वानखडे, वैष्णू मैंद, ॲलन काळे, त्यानंतर ब्रदर राजू कांबळे, मिसेस स्मिता सुशील भालेराव यांचे वडील काशीनाथ गुडेकर हे आजारीत समजलं त्यांच्यासाठी, त्यानंतर ब्रदर अर्जुन सोनावणे, श्रीमती सूर्यकांताबाई साळवी या देखील दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत काही दिवसांपासून, त्यानंतर ब्रदर डेव्हिड पैठणे हे पाळकीय सेवा करतात बसमत या भागामध्ये, त्यांचं समजलेलं आहे की पुन्हा या ठिकाणी ओपन हार्ट सर्जरी झालेली आहे आणि सर्व सुरळीत झालेलं आहे, तरी त्यांना प्रार्थनेची गरज आहे. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. त्यानंतर आपले कुटुंब फुलजेले कुटुंब प्रवासात होतं आणि बरेच त्यांना अडथळे आले. त्यांची गाडी पूर्ण फेल झाली आणि चिखली या ठिकाणी ते मध्येच कुठंतरी आहे, तर कदाचित आतापर्यंत काहीतरी सोय लागली असेल आणि त्यांनी प्रार्थनेची विनंती केलेली आहे. त्याप्रमाणे आपल्या मिड महाराष्ट्र प्रांतातील सर्व जे पाळक लोक आहेत, मंडळे आहेत, त्यांच्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामधील आपल्या ज्या सर्व नॅझरीनच्या मंडळ्या आहेत, पाळक लोक आहेत, त्यांच्यासाठी, आणि फक्त नॅझरीनच नाही तर जे इतर सर्व आपल्या ख्रिस्ती मंडळ्या आहेत, पाळक लोक आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. आणि त्यानंतर आपलं भारत सरकारसाठी आपण प्रार्थना करत असतो, त्या ठिकाणी त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. त्यानंतर ज्या ठिकाणी ख्रिस्ती लोकांचा छळ होत आहे त्या ठिकाणासाठी प्रार्थना करू, त्या लोकांसाठी आपण प्रार्थना करूया. आणि मणिपूर या ठिकाणी विशेष जास्त हे आहे, आपण अनेक दिवसापासून त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहोत. त्यानंतर धर्मांतर विरोधी कायदा रद्द व्हावा यासाठी आपण प्रार्थना करू. मागील दिवसामध्ये वाढदिवस झालेले आहेत. ब्रदर विलास भुजबळ यांचा वाढदिवस झालेला आहे आणि हर्ष राठोड या लेकराचा वाढदिवस झालेला आहे, तर यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करणार आहोत. तर ही आपली प्रार्थनेची वेळ आहे. आणि मग जर तुमची विनंती असेल काहीतरी किंवा तुम्हाला असं वाटतं की आपण समोर यावं, वेदीसमोर आपण गुडघे टेकून प्रार्थना करावी, तर आज ही वेदी प्रार्थनेसाठी खुली आहे. अनुग्रह याचा वाढदिवस झालेला आहे, त्या लेकरासाठी आपण प्रार्थना करू. माझ्यासोबत कृपा करून आपण सर्व प्रार्थनेमध्ये राहूया. हे आमच्या पवित्र पवित्र अतिपवित्र आमच्या जिवंत देवा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभू. आम्ही तुझी स्तुती करतो, मान महिमा आणि गौरव देतो. तू आमचा थोर जिवंत देवबाप आहे. आकाश आणि पृथ्वी याचा उत्पन्न करता तू आहेस प्रभू. तू आम्हाला घडवलेलं आहे, तू आम्हाला बनवलेलं आहेस प्रभू. आम्ही ज्या प्रियजनांची नावं घेतलेली आहेत ते सर्व आम्ही तुला यावेळेला सादर करतो. त्यांच्या वेगवेगळ्या गरजा आहेत, वेगवेगळे त्रास आहे, काहींना आजार आहेत, काही आमचे प्रियजन दवाखान्यामध्ये आहेत. हे सर्व तुला माहिती आहे प्रभू. माहिती नाही म्हणून आम्ही सांगतोय असं नाही, पण तू सर्व जाणणारा देवबाप आहे आणि तुझी इच्छा आहे की तुझ्या लेकरांनी तुझ्याजवळ मागावं, यावं, लीन नम्र व्हावा. आज सकाळी तुझ्या चरणाजवळ आम्ही लीन नम्र असं होतो प्रभू. आम्ही मागतो आहे, विनंती करतो आहे, हात जोडतो आहे प्रभू देवा. आमच्या हाकेकडं तू कान लावशील हा आमचा पूर्ण विश्वास आहे. आज प्रभू ज्यांची नावं घेतलेली आहेत त्या सर्व प्रियजनांना आम्ही तुला विनंती करतो, त्यांच्या शरीराला तू यावेळेला तुझा पवित्र हाताचा स्पर्श घडू दे.
आणि त्यांना प्रभू त्यांच्या परिस्थितीमधून तू बाहेर आण, हीच आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो. हे प्रभू देवा, त्यानंतर आम्ही भारत सरकारसाठी प्रार्थना करतो. ते तुला ओळखत नाही, पण आम्ही ओळखतो प्रभू. आम्ही तुझ्याजवळ मागतो, ह्या मोठ्या राष्ट्राची प्रभू चालवण्यासाठी, नेतृत्व करण्यासाठी तू त्यांना ज्ञान, बुद्धी आणि शहाणपण तू दे. अनेक प्रश्न आमच्या भारतामध्ये आहेत, ते सोडवण्यासाठी विशेष करून त्यांना तो चालव. ज्ञान, बुद्धी, शहाणपण त्यांना तो दे. प्रभू देवा, ज्या ज्या ठिकाणी ख्रिस्ती लोकांचा छळ होत आहे त्या ठिकाणासाठी आम्ही प्रार्थना करतो. आमचे ख्रिस्ती लोक सफर होत आहेत प्रभू, कठीण परिस्थितीमधून जात आहे. त्यांना तू सहाय्य कर, आपली कृपा तू पुरव. विश्वासामध्ये प्रभू ते ढळणार नाहीत, तर त्यांची अधिक वाढ होईल असं तो होऊ दे. जे प्रभू विरोध करणारे आहेत, छळ करणारे आहेत, त्यांच्या मनामध्ये तू कार्य कर. आणि प्रभू त्यांनाही समजू दे की तू एकमात्र जिवंत आमचा प्रभू परमेश्वर देव आहे. हे प्रभू देवा, आम्ही आमच्या प्रांतातील सर्व ज्या मंडळ्या आहेत, पाळक लोक आहेत, पाळकीणबाई आहेत, त्यांची लेकरं, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू देवा, आठवडाभर ते वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करतात, जातात, प्रार्थना घेतात, संदेश देतात. प्रभू देवा, त्या संदेशाच्या द्वारे प्रभू आमचे लोक घडवले जातील, ते तुझ्या राज्यामध्ये येतील, कित्येकांचं तारण साधलं जाईल असं तो होऊ दे प्रभू देवा. त्याचप्रमाणे प्रभू आमच्या महाराष्ट्रामध्ये इतर ज्या नॅझरीनच्या मंडळ्या आहेत, ज्या पूर्ण प्रभू आमच्या इंडिया फील्ड, नॅझरीन फील्ड जे आहे त्यामधल्या ज्या मंडळ्या आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभू देवा. त्याचप्रमाणे फक्तच नॅझरीनच्या नव्हे तर अनेक इतर ज्या मंडळ्या आहेत प्रभू, जे पाळक लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. आणि होऊ दे प्रभू देवा, ज्या उद्देशाने तू ह्या मंडळ्या ठेवलेल्या आहेत ते उद्दिष्ट साध्य होतील अशी कृपा तू कर प्रभू देवा. आज प्रभू कोणी यापैकी संकटात, त्रासात, आजारात, कष्टात, निराशेमध्ये, दुःखामध्ये असतील तर प्रभू देवा, तुझ्या पवित्र हाताचा धीर टेका त्यांना तू दे, सामर्थ्य तू दे. त्यांना त्या परिस्थितीमधून उठव प्रभू देवा, आपल्या पायावर तू उभं कर प्रभू देवा. आमच्या भारत देशामध्ये एक सुवार्थ प्रसाराची लाट येऊ दे आणि एक संजीवनाची लाट येऊ दे प्रभू, आणि अधिक लोक तारल्या जातील असं प्रभू देवा. या ठिकाणी वेदीवर जे लोक येऊन प्रार्थना करीत आहेत, त्यांच्या काही वैयक्तिक प्रार्थना असतील, गरजा असतील प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की त्या देखील तू मान्य करून घे. आज त्यांना तू वैयक्तिकतेने स्पर्श कर, आशीर्वाद तू दे प्रभू देवा. आणि आम्ही त्याचप्रमाणे प्रभू ज्या प्रियजनांचे वाढदिवस झालेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांची नावं आम्ही तुला सादर केलेली आहेत प्रभू देवा. त्यांना उदंड आयुष्य तू दे, सुखी, समाधानी, आनंदी तू ठेव. आणि प्रभू त्यांच्या जीवनाद्वारे होऊ दे तुझं गौरव होईल, तुझी सेवा घडेल, तुलाच प्रभू त्यांच्या जीवनाद्वारे मान महिमा मिळेल अशी कृपा तू कर, आम्ही प्रार्थना करतो प्रभू देवा. आज आमच्यामध्ये जे पाहुणे मंडळी उपस्थित असतील प्रभू, त्यांना देखील तू मोठा आशीर्वाद तू दे. आज आमच्यामध्ये प्रभू आमच्या इंडिया फील्डचे जे कोऑर्डिनेटर आहेत, FSC आहेत, रेव्हरंड डॉक्टर सुनील दांडगे, त्यांना तू आशीर्वाद दे. त्यांची पत्नी, त्यांची लेकरं, त्यांची सेवा आशीर्वादित तू कर प्रभू. ते आज आमच्यामध्ये येऊ शकले, आम्ही तुझे आभार मानतो. त्यांच्याद्वारे येणारं वचन देखील आज विशेष करून आमच्या सर्वांसाठी आशीर्वादाचं तू हो दे प्रार्थना करतो. इथून पुढचा सर्व काळ वेळ प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये देतो, सहाय्य कर प्रभू. जे दवाखान्यामध्ये विशेष प्रभू त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आहे, सूर्यकांताबाई साळवी आहेत, ब्रदर पास्टर डेव्हिड पैठणे हे आहेत प्रभू देवा, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. अजून कोणी असतील प्रभू आम्हाला माहिती नाही, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. लवकरात लवकर प्रभू आपली कृपा पुरव, आपल्या पायावर त्यांना उभं कर आणि घरी जाता येईल अशी कृपा त्यांच्यावर तो कर. आम्ही सर्व तुझ्या हातामध्ये आहोत. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावामध्ये प्रार्थना केलेली आहे म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेला आपण गाणं ऐकणार आहोत. एक स्पेशल गीत आहे आणि मायलेकींचं ते गाणं आहे. आणि जर आपण डोळे बंद केले तर त्यापैकी कोण गाते हे आपल्याला समजणार नाही. इतका
एक सुरामध्ये गाणारे ते आहे मिसेस स्मिता आणि ग्रेस भालेराव आपल्यासाठी गीत गाते.
थैंक यू सुंदर से गीताबद्दल। खुदा से प्यार करो। हम करते हैं क्या प्यार? तो पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने परमेश्वरावर काय कर? प्रीती कर। आमेन, प्रेज द लॉर्ड। ह्या गीताद्वारे आपल्याला पुन्हा एक वार एक रिमाइंडर, एक आठवण, आम्ही कशावर प्रेम करतो। पैशावर, उद्योगधंद्यांवर, नोकरीवर की जगातल्या गोष्टींवर आणि देवावर। आपण आपल्या भक्तीच्या पुढील भागामध्ये आपण जाणार आहोत। क्वायर कृपा करून समोर येईल आणि आपण सर्वजण उभे राहणार आहोत। शालोम, शांती और सलाम। आपलं जे हे गीत आपण आपल्या बऱ्याच सगळ्यांचंच अगदी माहीत झालेलं आहे आणि आपल्या भक्तीमधील हा एक भाग असा आहे की आपण जातो एकमेकाला, आपण भेटतो ऐका आणि शालोम करतो, सलाम, प्रेज द लॉर्ड, देवाची स्तुती असो। तर आपण अंतःकरणापासून शुद्ध मनाने आपण एकमेकाला ग्रीटिंग करूया, ग्रीटिंग्स देऊया, सलाम म्हणूया आणि हे गीत आणि आपण गाऊया, शालोम, शांती और सलाम। शांति और सलाम हालेलुया, हालेलुया, जय येशू की। आपण आज या सुंदरच्या दिवशी देवाच्या भक्ती मंदिरामध्ये आलेलो असताना देवाच्या समोर आपण आहोत, त्याची स्तुती, त्याची आराधना करण्यासाठी आपण ह्या ठिकाणी जमलेलो आहोत। या आपण सर्वजण मिळून गीत गाऊया, हालेलुया, हालेलुया, जय येशू की। देवाचा आपण जय जयकार करूया। Hallelujah. 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 Jai Yeshu ki. Hallelujah. Hallelujah. Jai Yeshu ki. राजाओं का राजा, प्रभुओं का प्रभु, सामर्थ्य सबसे महान। राजाओं का राजा, प्रभुओं का प्रभु, सामर्थ्य सबसे महान। महिमा महिमा हो यीशु की, महिमा महिमा हो यीशु की।
असंभव को संभव करता है। वो अनादि है और वो अनंत प्रभु है। महिमा महिमा हो यीशु की, 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 महिमा महिमा हो यीशु की। हालेलुया हालेलुया यीशु की, हालेलुया हालेलुया जय यीशु की, हालेलुया हालेलुया जय यीशु की, हालेलुया हालेलुया जय यीशु की। अनोखा शांति का राजा, करुणा का सागर, प्रभु हमसे अनोखा प्रेम करता है। वो शांति का राजा है, वो करुणा का सागर है। तो आओ मिलके हम उसकी स्तुति करें, महिमा करें। महिमा महिमा हो यीशु की, 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 महिमा महिमा हो यीशु की। हालेलुया हालेलुया जय यीशु की, हालेलुया हालेलुया जय यीशु की, हालेलुया हालेलुया जय यीशु की, हालेलुया हालेलुया जय यीशु की। आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. सर्वजण मिळून देवाची स्तुती करणं, त्याचा नावाचा जयघोष करणं हे किती चांगलं आहे. तर या आपण ह्या आशयाचं गीत गाऊया. आओ गाए सब मिलकर यहोवा का गान, करे आनंद सब मिलकर यहोवा का नाम है महान. प्रेज द लॉर्ड. सर्वांनी आनंदाने टाळ्या वाजवून. Amen. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. देवाची स्तुती असो.
आज आपण या ठिकाणी जे आलेलो आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे, काही प्रश्न नाही, तरी मी एक विचार म्हणा किंवा ते पुन्हा त्या संबंधाने विचार करण्याची वेळ आणून देतो, संधी की काय खरंच आपण कोणत्या उद्देशाने आज आपण या ठिकाणी आलेलो आहे. खरंच मनापासून गीत गाण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, देवाचं वचन ऐकण्यासाठी आणि ते आपल्या जीवनामध्ये लागू करून आपले जीवन व्यतीत करण्यासाठी, त्या कारणाने आपण या ठिकाणी आलेलो आहे. उत्तर देण्याची गरज नाही, तुमचं उत्तर तुम्हाला माहिती आहे. तर या प्रियांनो, आपण सर्व अगदी मनापासून प्रभूच्या चरणाजवळ आपण जाऊया आणि त्याची आराधना, स्तुती आराधना आपण करू. सगळं विसरून जावं मनामधले. आज विचार, कल्पना, काही इतर योजना असतील, सर्व 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 आपण विसरून जाऊया, मागे टाकूया. एकच उद्देश आणि एकच आपलं लक्ष केंद्रित करूया त्या प्रभू परमेश्वर देवाकडे की हे देवा, माझ्या जीवनाद्वारे तुझी स्तुती आराधना होऊ दे. फक्त ओठाद्वारे नव्हे तर माझ्या जीवनाद्वारे. हम इस घर में आए हैं, करेंगे प्रभु की आराधना. जीसस. प्रभू येशू, तुझी आराधना आमच्या जीवनात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जीसस, थँक यू जीसस. आपण आपल्या स्वतःला विसरून जाऊया आणि त्या जिवंत प्रभूची आराधना आपण करूया. आपण सर्व आपले हात वर करून प्रभूची आराधना आपण करूया. जी हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवा, आम्ही तुझी उपासना करीत आहोत, तुझी आराधना आम्ही करीत आहोत. प्रभू, आमच्या स्तुती आराधनेचा तू आदर करशील, हा आमचा विश्वास आहे. आपले डोळे बंद ठेवूया. जीसस, आपल्या मानाखाली लावलेले असतील. जीसस, आपण त्याच्या चरणाजवळ आहोत हे आपण विसरू नये. आपण प्रभूच्या समक्षतेमध्ये आहोत हे आपण विसरू नये. शुद्ध मनाने आपण त्याच्या चरणाजवळ आलेलो आहोत आणि येण्याचा आपण प्रयत्न करूया. जर आज सकाळी आपल्या मनामध्ये कोणाबद्दल द्वेष असेल, राग असेल,
काही कटुत्व असेल, काही भावना दुखवलेल्या असतील आणि त्या व्यक्तीचा विचार आपल्या मनामध्ये चांगला नसेल, तर आज आपण लक्षामध्ये ठेवूया की आपण देवाच्या पवित्र समक्षतेमध्ये आपण आलेलो असताना आपण हे सर्व आमच्या जीवनामधून दूर करूया. प्रभूला प्रार्थना म्हणूया, करूया की हे देवा, मला तू क्षमा कर, मला शुद्ध मन तू दे, शुद्ध अंतकरण तू मला दे. प्रभू देवा, तुझ्या चरणाजवळ मी आलेलो आहे. माझ्यामध्ये जर वाईट विचार काही असतील तर ते काढून टाकण्यासाठी मला आज तुझ्या पवित्र हाताचा स्पर्श तू घडव दे. जीसस, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जीसस, थँक यू. हालेलुया, 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 हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, Jesus. होय प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, तुझे आभार मानतो, आम्ही तुझे उपकार स्मरण करतो. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah. We worship you. 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 Hallelujah. Hallelujah. पवित्र 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 अति पवित्र आमच्या जिवंत देवा, तुझ्या नावाला पुन्हा एक वार आम्ही धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू. मान महिमा आणि गौरव तुला आणि तुलाच देतो प्रभू. किती जरी आम्ही तुझी स्तुती आराधना केली, किती जरी तुझे आभार मानले, तरी प्रभू ते अपुरेच आहेत. कारण अमाप असे उपकार आम्हा पामरावर तू केलेले आहेत. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. आमची स्तुती आराधना तू मान्य करून घ्या. आज प्रत्येकाला तू स्पर्श कर प्रभू देवा. प्रत्येकाला या ठिकाणाहून नवीन आशीर्वादाने तू घरी पाठव प्रभू देवा. आणि तुझे दास रेव्हरंड डॉक्टर सुनील दांडगे यांच्यासोबत तू राहा. त्यांच्या ओठा जिभेला तू स्पर्श कर. त्यांच्याद्वारे तू आज आमची भेट घे प्रभू देवा. प्रभुदेवा, आम्ही काही विनंत्यासाठी प्रार्थना करतो आहे. आज खुशी नाडेचा वाढदिवस आहे प्रभू. तिला आशीर्वाद तू दे. असले अनेक वाढदिवस दाखव. तिचं कल्याण तू कर प्रभू. तिचं जीवन तुझ्या आशीर्वादाने तू भरून टाक, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभुदेवा, आम्ही सर्व तुझ्या अधीन आणि स्वाधीन. ये प्रभू, आमचं सहाय्य कर. सर्व अडखळणं विचार दूर कर प्रभू. आणि आमचं लक्ष हे तुझ्या वचनाकडं लागलेलं असेल, तुझ्या वाणीकडं लागलेलं असेल, असं तो होऊ दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात ही प्रार्थना केलेली म्हणून तो ऐक. आमेन. आपण खाली बसूया आणि ज्युनियर चर्चमध्ये आपल्या टीचरच्या सोबत जातील.
देवाचं वचन ऐकण्या अगोदर आपण एक साक्ष ऐकणार आहोत आणि जीवन गायकवाड त्याची साक्ष यावेळेला देईल. आपण त्याकडे लक्ष देऊया. सर्वांना सलाम. पहिले करंथीकरास पत्र पहिला अध्याय 27 वचनात हे लिहिलेलं आहे, तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले. माझी साक्ष सांगताना मला असं वाटतं की मी त्याच्यातलाच एक आहे आणि देवाने मला निवडलेलं आहे. सुरुवातीला माझं फॅमिली बॅकग्राऊंड सांगतो. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे माझं फॅमिली बॅकग्राऊंड, तरी जे नवीन असतील त्यांच्यासाठी सांगतो. मी 4th जनरेशन ख्रिश्चन आहे. 4th जनरेशन चर्च ऑफ द नॅझरीनमध्ये आहे. माझे आब्बा, माझे ग्रँडफादर चर्च ऑफ द नॅझरीनच्या मिशनरीजसोबत त्यांनी काम केलेलं आहे. डिस्ट्रिक्ट सुपरिंटेंडेंट पण ते होते. त्याच्यानंतर माझे पप्पा पण 30 वर्षापासून या चर्चवर पास्टर म्हणून आहे. डिस्ट्रिक्ट सुपरिंटेंडेंट ते पण होते काही वर्ष. आणि लहानपणापासून पाळकाच्या घरात जन्मलो आणि देवाबद्दल सगळं काही माहिती होतं. पाप काय, देव कोण आहे, तारण काय, सगळ्या गोष्टी ऐकलेल्या होते लहानपणापासून. प्रत्येक BBS अटेंड केलं, संडे स्कूल प्रत्येक अटेंड करायचो. देवाचं नॉलेज सगळं काही होतं. एक मनात कुठंतरी होतं की दिस इज द ट्रू लिव्हिंग गॉड, हे माहिती होतं मनामध्ये. कारण की टेस्टमनीज ऐकले होते. माझे आब्बा, आजी, मम्मी पप्पा यांचे टेस्टमनीज, ते गोष्टी सांगायचे. त्याच्यावरून कुठंतरी विश्वास होता मनामध्ये की हाच खरा जिवंत देव आहे. पण तेव्हा असं होतं की जेव्हा देवाची गरज लागेल तेव्हाच आपण प्रार्थना करायची. काही संकट असेल, काय असेल, तेव्हाच आपण प्रार्थना करायची. आणि माझं काही पर्सनल रिलेशनशिप नव्हतं देवासोबत. पण जसं आपण बघतो की तिमोथीचं होतं, हिज फेथ वॉज शेप्ड बाय हिज मदर अँड ग्रँडमदर. तसंच माझं पण आहे की माझा फेथ जो आहे इट वॉज शेप्ड बाय माय ग्रँडफादर, ग्रँडमदर अँड माय पॅरेंट्स. तरी पण पर्सनल रिलेशनशिप देवासोबत नव्हतं. आणि कुठं ना कुठं मनात हे पण होतं, कॉलिंग लहानपणापासून आहे. कॉलिंग जी होती, कित्येक मोठे पास्टर्स यायचे माझ्या आब्बाला भेटायला वगैरे. ते लहानपणी, मी लहान होतो तेव्हा सांगायचे की हा मोठा पास्टर बनणार आहे. तेव्हा काही समजायचं नाही, मी नुसतं हसायचो ते ऐकून. पण मग आणि लहानपणी हे पण ऐकलं होतं की तुम्ही देवाची इच्छा करायला पाहिजे, देवाची इच्छा करायला पाहिजे. पण का करायची आणि कशी करायची हे नव्हतं ऐकलेलं, हे नव्हतं मला समजलेलं. मग मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो फर्स्ट इयरला, तर मला देवाकडे येण्याचं मेन कारण हे बनलं की मी फर्स्ट इयरमध्ये जेव्हा होतो मी फेल झालो. आणि त्यावेळेस खूप डिप्रेशनमध्ये वगैरे गेलो आणि प्रश्न होता आता काय करायचं, कसं करायचं. तर त्यावेळेस मला अशी गरज वाटली की आय नीड अँड रिलेशनशिप विथ गॉड. आणि मग मी देवाकडं आलो. आणि मला माहिती होतं की मी जर देवाला विचारलं की देवा मी काय करावं, तर मला माहिती होतं की पहिलाच देवाचं उत्तर राहील की गो इन मिनिस्ट्री. तर ते मला कुठं ना कुठं मनात एक भीती होती आणि मनात एक डाऊट होता की मी हे ॲक्सेप्ट करू का, देवाला कसं विचारू म्हणून. कारण की लहानपणापासून बघितलेलं होतं की पाळक कसं स्ट्रगल करतो, कसे त्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असतात, ते एक बघितलेलं होतं. आणि कुठं ना कुठं हे पण माहिती होतं जर मी आज कॉलिंग ॲक्सेप्ट केली तर मला सगळे जे वर्ल्डली थिंग्स आहेत ते सोडून द्यावे लागतील. तर ते एक मनात भीती होती. पण तरी मग त्याच्यानंतर मी देवाला विचारलं आणि देवाने मला पुष्कळ सायन्स दिले की कसं तुम्ही म्हणजे कसं मिनिस्ट्रीमध्ये जावं, हे सगळे देवाने मला सायन्स दिले. आणि जरी हे सगळं भीती वगैरे होती, पण त्याच्यानंतर जेव्हा मी कमिटमेंट केला, निर्णय केला की मी देवाच्या मिनिस्ट्रीमध्ये जाणार होतो, गॉड्स पीस वर देअर विथ मी. आणि मी सगळं काही देवाच्या हातामध्ये सोडलं होतं. आणि म्हणून मला त्याच्यानंतर काहीच असं चिंता, काळजी नव्हती. कारण की मला माहिती होतं की कुठेही मी जावं, काही करू, देव माझ्यासोबत राहणार आहे. त्याच्यानंतर माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं 3 वर्ष इथूनच. आणि मग मी UBSला गेलो.
1 वर्ष तिकडं होतो. त्याच्यानंतर मला 1 वर्षानंतर सुट्टी होती, त्यामुळे इकडं आलो होतो मी. आणि मला UBSचं काही इतकं वातावरण आवडलेलं नव्हतं, तर मी मम्मी पप्पांना सांगितलं की मला काय कंटिन्यू करावं असं नाही वाटत आहे तिकडं. आणि तेव्हा नेक्ससचा एक प्रोग्राम होता, आपले रेव्हरंट विजय भालेराव त्यांनी तो सुरू केलेला आहे. तर त्याला मी गेलेलो होतो तिकडं, आणि तिकडं त्यांनी सांगितलं की तुम्ही गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करा आणि तुमचे देवाची जी कॉलिंग आहे, देवाचा जो पर्पस आहे तुमच्याबद्दल, ते देवाला विचारा. आणि मी तेव्हा जाऊन प्रार्थना केली, आणि त्याच्या थोड्या वेळातच मला रेव्हरंट राजू यंगड ह्यांचा फोन आला, आणि त्यांनी सांगितलं APNTS आपलं जे कॉलेज आहे फिलिपिन्समध्ये, सेमिनरी आहे नॅझरीनची, मी त्यांच्यासोबत बोललो, आणि त्यांचे जे ॲडमिशन्सचे हेड आहेत डॉक्टर नेमाया, ते तुझ्यासाठी वाट बघत आहे, तर तू त्यांना लवकरात लवकर ॲप्लिकेशन लिही. आणि मग मी घरी आलो, मम्मी पप्पांना सांगितलं, आणि मम्मी पप्पा पण म्हणले की आम्ही आजच गुडघ्यावर जाऊन प्रार्थना केली ह्याच्यासाठी, आणि हे देवाकडूनच आहे. आणि मग मी ॲप्लिकेशन वगैरे दिलं. मग माझं तसं तिकडं ॲडमिशन झालं. ॲडमिशन माझं तिकडं ऑगस्टमध्ये माझी एक्झाम होती, इंग्लिशची एक्झाम होती, आणि मला UBSला जर जॉईन करायचं होतं तर 15 जुलैला मला जॉईन करायचं होतं. आणि जर मी गेलो नाही तर माझं इकडचं पण ॲडमिशन जाईल, आणि मग मी ती इंग्लिश एक्झाम जर पास केली नाही तर मग मला तिकडं पण ॲडमिशन नव्हतं भेटणार. पण मी फेथ ठेवला, देवावर विश्वास ठेवला, तयारी पण केली इंग्लिश एक्झामची. आणि मग ऑगस्टमध्ये मला त्यांचं लेटर आलं की तू इंग्लिश एक्झाम पास झालेला आहे आणि तुला ॲडमिशन भेटलेलं आहे. त्याच्यानंतर आमचं जे कॉलेज होतं ते ऑनलाईन पण अटेंड करू शकत होतो. तर 2 वर्ष मग मी ऑनलाईन अटेंड केलं इथं राहून. आणि त्या 2 वर्षामध्ये इकडं लोकल चर्चमध्ये माझी यूथमध्ये मिनिस्ट्री होती, आणि त्यांचा एक छान आता यूथ ग्रुप बनलेला आहे, त्याचे फळ आपल्याला दिसतात आहे. आणि मग त्याच्यानंतर 3rd इयरला मी फिलिपिन्समध्ये गेलो. तिकडं गेल्यावर खूप काही शिकायला भेटलं. जे प्रोफेसर्स आहेत आमचे त्यांच्यासोबत राहून वगैरे ते मी सांगत राहिलो तर आज आपल्याला टाईम नाही भेटणार, तर पण खूप काही त्यांच्या लाईफद्वारे मला शिकायला भेटलं. आणि मी जायच्या पहिलेच माझा विजा वगैरे पण नव्हता झाला, तेव्हाच मला आमचे जे चॅपलिन आहे त्यांचा ईमेल आला की तू ॲसिस्टंट चॅपलिन म्हणून जॉब करशील का. आणि माझा तरी विजा पण नव्हता आला, पण मी त्यांना पण होकार दिला की हो मी तो जॉब करीन. मग तिकडे गेल्यावर माझा जॉब होता ॲसिस्टंट चॅपलिनचा. तिथं मी ती मिनिस्ट्री केली 1 वर्ष. आणि मग फिलिपिन्सला गेल्यावर मला आमचा जो MDiv प्रोग्राम असतो तो 90 क्रेडिट आवर्सचा असतो, आणि मला 27 क्रेडिट आवर्स कंप्लीट करायचे होते 2 सेमिस्टरमध्ये. तर खूप ओव्हरलोड होतं. फर्स्ट सेमिस्टरलाच 5 सब्जेक्ट्स घेतलेले होते, ओव्हरलोड होतं. पण देवानी सहाय्य पुरवलं आणि मी 2 वर्षात ते कंप्लीट केलं. माझं मग ग्रॅज्युएशन झालं 3rd मेला. मग पुन्हा इकडं आलो. त्याच्यामध्ये असं झालं होतं की फिलिपिन्समध्ये असताना आमचे जे ग्लोबल मिशन्सचे मोबिलायझेशन डायरेक्टर होते ते आलेले होते फिलिपिन्सच्या आमच्या सेमिनरीमध्ये, आणि ते लेकरांशी बोलणार होते. आणि त्यांनी सांगितलं होतं की जे मिशन्समध्ये इंटरेस्टेड आहे ते सगळ्यांनी तिथं यावं. आणि मी बिलकुल इंटरेस्टेड नव्हतो मिशन्समध्ये. त्याच्या अगोदर रेव्हरंड सुनील दांडगे यांनी पण मला एकदा म्हटलं होतं की तू मिशन्सबद्दल विचार कर म्हणून. आणि मी तेव्हा पण त्यांना म्हटलं होतं की मी मिशन्समध्ये काय इंटरेस्टेड नाही आहे, मला नाही जायचं आहे, मला यूथ पास्टर वगैरे असं बनायचं आहे. पण तिकडं असताना ते आले आणि मला पण तिथं जायचं नव्हतं. पण झालं असं की मला एका प्रोफेसरला भेटायचं होतं, आणि ते 4th फ्लोअरला त्यांचं कॅबिन होतं. आणि मी तिथं जाऊन उभा राहिलो आणि ते कॅबिन बंद होतं. आणि मग जे मिशन्सचे आमचे प्रोफेसर होते त्यांनी मला इन्व्हाइट केलं की तू इथं का उभा आहे, ये म्हणे आतमध्ये. मग मी गेलो तिथं, आणि तिथं मला सगळं समजलं मिशन्सबद्दल. आणि एक आतून होतं कॉल की गॉड इज कॉलिंग यू फॉर दिस, असं मला वाटत होतं. तरी मी तिथं एक्सेप्ट नाही केलं ते. मी म्हटलं बघू नंतर. मग त्याच्यानंतर झालं असं की आमचे एशिया पॅसिफिक रिजनचे जे मोबिलायझेशनचे HR आहेत ते रेव्हरंड डेव्ह हेन हे, आणि आमची जी प्रोफेसर आहे मिशन्सची डॉक्टर एलिन रुगर, ते एकमेकांसोबत बोलत असताना त्यांनी माझं नाव मेन्शन केलं त्यांना की हा ग्रॅज्युएट होणार आहे म्हणून. आणि ते डेव्ह हेन जे होते म्हणे की मी त्यांच्या वडिलांना ओळखतो, ते माझे क्लासमेट होते.
आणि त्यांनी एवढंच ऐकून त्यांनी लगेच मला ईमेल लिहिला की आर यू इंटरेस्टेड इन मिशन्स आणि आय हॅव ग्रेट ऑपॉर्च्युनिटीज फॉर यू. आणि मग मला लगेच समजलं की दिस इज फ्रॉम गॉड, इतका कोइन्सिडन्स नसू शकतो. म्हणून मग मी प्रार्थनेत होतो आणि अजून पण देवानी सायन्स दिले. मग मी ते ॲक्सेप्ट केलं की आय विल गो इन मिशन्स. मग त्यांनीच मला जी मंगोलियाची ऑपॉर्च्युनिटी होती ती दिली. मग मंगोलियाला जाऊन आलो मी. मंगोलियाचा एक्सपिरियन्स 1-2 मिनटात शेअर करतो. तिकडं गेल्यावर मेन तिकडं स्ट्रगल असा होता की तिकडच्या जास्त यूथ्सला इंग्लिश यायची नाही आणि आम्हाला ट्रान्सलेटर वापरावा लागायचा. पण तिकडच्या यूथ्स सोबत पण मला बोलायचा संधी भेटली आणि डेटिंग आणि रिलेशनशिप, मॅरेज आणि ॲडिक्शन या गोष्टींवर मी तिकडच्या यूथसोबत बोललो आणि त्या यूथ्सला पण खूप ते आवडलं. त्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं. मंगोलियाचं कल्चर विशेष म्हणजे सांगायचं हे आहे की तिकडं जे वुमेन्स होते ते खूप पहिल्यापासून ऑपरेस्ट नव्हते. जर आपण एशियामध्ये बघितलं किंवा इंडियामध्ये आणि आजूबाजूच्या नेबरिंग कंट्रीजमध्ये तर वुमेन आर ऑलवेज ऑपरेस्ड इन एशियन कंट्रीज. पण मंगोलियामध्ये तसं नव्हतं. आणि मंगोलिया हा एक थंड भागाचा प्रदेश आहे. तिथं खूप -30 डिग्री -40 डिग्री असं टेम्परेचर असतं. मी जेव्हा ऑगस्टमध्ये गेलो होतो त्यांचा समर चालू होता आणि त्यांच्या समरमध्ये पण तिकडं 10 आणि 12 डिग्रीज असायचं रात्रीचं. खूप थंडी असायची. आणि मग तिकडं असं आहे की वुमेन आर मोर एज्युकेटेड दॅन मेन. आणि ते ह्याच्यासाठी आहे की थंडी असती आणि थंडीत माणसं जाऊन बाहेर काम करू शकतात पण बायका बाहेर जाऊन काम नाही करू शकत. ह्याच्यासाठी त्यांनी असं होतं की बायकांनी एज्युकेशन घ्यावं आणि त्यांनी काहीतरी घरून जॉब करावा. ह्याच्यासाठी तिकडं वुमेन आर मोर एज्युकेटेड दॅन मेन. आणि तिकडं ख्रिश्चॅनिटी खूप नवीन आहे. चर्च ऑफ द नॅझरीन पण तिथं खूप नवीन आहे मंगोलियामध्ये. आणि तिथं आमचं मेन मिनिस्ट्री ही होती की 3 दिवसाचा चिल्ड्रन्स कॅम्प होता आणि त्याच्यानंतर होलीनेस गॅदरिंग होती संडेला. आणि त्याच्यामध्ये मी भाग घेतलेला होता आणि यूथ्सला आणि चिल्ड्रन्सला शिकवायचं हे माझं काम होतं. आणि त्याच्यातून मी जे गोष्टी शिकलो मंगोलियाचे, जे माझे पर्सनल एक्सपिरियन्स असे होते की मला वाटत होतं की माझी फर्स्टच मिशन ट्रिप आहे तर मला नुसतं ऑब्झर्व वगैरे करावं लागेल. तर पण मी तिथं बघितलं की देवाने तिकडं पण मला वापरून घेतलं आणि ही गोष्ट मला समजली की इफ यू आर फेथफुल गॉड कॅन यूज यू एनीवेअर. आणि एक जे लव ऑफ गॉड आहे ते मी नवीन रीत्याने एक्सपिरियन्स केलं. कारण की सगळं वेगळं होतं, लँग्वेज वेगळी होती, कल्चर वेगळं होतं. पण मी त्या लोकांमध्ये पण जी देवाची प्रीती आहे ते मी बघितली. मी तिकडं असताना माझा बर्थडे होता आणि दॅट वॉज द बेस्ट बर्थडे इन माय लाईफ. कारण की ते यूथ, ते चिल्ड्रन मला ओळखत पण नव्हते. पण तरी त्यांनी प्रत्येकाने मला बर्थडे गिफ्ट आणून दिलं. एक छोटं का होईना चॉकलेट वगैरे ते आणून दिलं. आणि इट वॉज रिअली ओव्हरवेल्मिंग. आणि ह्याच्यातून मला तेच दिसलं की जरी आपण सगळं वेगळं आहे, लँग्वेज, कल्चर सगळं वेगळं आहे, पण देवाचं प्रेम जे आहे ते बॉडी ऑफ क्राइस्टमध्ये सगळीकडं आहे. आणि I came to know that there is something else that binds us together and that's the love of God. आणि it was also a glimpse of heaven की कसं स्वर्गात सगळ्या कल्चरमधून, सगळ्या लँग्वेजेसचे लोक एकत्र देवाला वर्शिप करणार आहे, ह्याचं एक ग्लिम्स मला तिथं बघायला भेटलं. थँक्यू जीवन. त्याची साक्ष आपण ऐकलेली आहे आणि तो लवकरच आपल्यामधून जाणार आहे मणिपूर या ठिकाणी. त्याच्याबद्दल तुम्हाला माहीतच सांगितलेलंच आहे त्यांनी थोडक्यामध्ये. तर यावेळेला आपण देवाचं वचन ऐकणार आहोत आणि आपल्यामध्ये डॉक्टर रेव्हरंड सुनील दांडगे उपस्थित आहेत. मागील दिवसामध्ये काही कामकाजानिमित्ताने काही जनरल बोर्डच्या मीटिंगसाठी ते या ठिकाणी आले होते. मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी आनंदाने वेळ काढला. अतिशय व्यस्त आहेत आणि सारखं ते बाहेर असतात, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन करणं, मीटिंग भरवणं, ह्या सर्व मोठमोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडं आहेत. त्यामधून आपल्याला त्यांनी आज वेळ दिलेला आहे. मी त्यांचे आभार मानतो. यावेळेला आपण आपल्या मंडळीतर्फे
त्यांचं आपण स्वागत करूया आणि सत्कार करूया, त्यांचं वेलकम आपण करूया. ब्रदर उल्हास अभयंकर समोर येतील आणि त्यांचं आपण वेलकम करूया, स्वागत करूया. आणि आपण सर्व मला वाटतं उभं राहून आपण टाळ्या वाजवूया त्यांच्या, आणि देवाने त्यांच्या उपयोग करीत आहेत. टाळ्या वाजवूया आपण. ओके, थँक्यू. आपण आपल्या भक्तीच्या पुढील भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवाचं वचन आहे, आणि ते वचनासाठी आपण आपलं मन, आपलं अंतःकरण आपण उघडं करूया. आणि ओझं देवाने त्यांना दिलेलं आहे आपल्याला देण्यासाठी, ते त्यांनी यावेळेला द्यावं. आज पुन्हा एकदा परमेश्वराची भक्ती करण्यासाठी आणि तुमच्यासोबत आराधनेमध्ये सामील होण्याची संधी प्रभूने दिली, याबद्दल त्याच्या नावाला मी मनापासून धन्यवाद देतो. आणि सोबतच आपले पाळकसाहेब रवींद्र गायकवाड आणि आपलं चर्च बोर्ड यांनी जी संधी दिली त्यासाठी देखील मी मनापासून त्यांचे आभार मानू इच्छितो. आज आपल्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे, आणि आपल्या चर्च ऑफ द नॅझरीनच्या माध्यमातून, चर्च ऑफ द नॅझरीन याला 126 वर्ष आता होत आहेत, आणि भारत देशामधील त्यांच्या वास्तव्यासाठी. आणि ह्या काळामध्ये चर्च ऑफ द नॅझरीनच्या माध्यमामधून जे काही मिशनचं कार्य झालेलं आहे, आणि ज्या कार्यामधून प्रभूची सेवा झाली, गरीब लोकांची सेवा झाली, जे रोगी होते त्यांना आरोग्य दान मिळण्यासाठी आपल्या हॉस्पिटलमधून, आपल्या त्यावेळेस मला वाटतं 7 क्लिनिक चालायच्या. आज फक्त 1 हॉस्पिटल आहे, परंतु त्या अगोदर 7 क्लिनिक्स चालायच्या, ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वैद्यकीय व्यवस्था नसलेल्या अशा आपल्या एक रिमोट किंवा मागं असलेल्या क्षेत्रामध्ये चर्च ऑफ द नॅझरीनला सेवा करण्याची संधी मिळालेली होती. आणि यामध्ये शाळा आपण सुरू केलेली होती सुरुवातीपासून, आणि बायबल स्कूल किंवा बायबल ट्रेनिंग कॉलेज किंवा बायबलचं अध्ययन बायबल स्कूल माध्यमातून आपल्या लोकांना देण्यात येत होतं. सोबतच वैद्यकीय सेवा किंवा वैद्यकीय ज्या आरोग्याच्या गरजा आहेत त्या पुरवण्यासाठी आपल्या चर्च ऑफ द नॅझरीनच्या माध्यमातून नर्सेस, डॉक्टर्स यांनी येऊन ती सेवा सुरू केली. आणि या प्रकारे आपल्या महाराष्ट्राच्या चिखली, बुलढाणा, मेहकर, देऊळगाव राजा, इकडं औरंगाबाद आणि मग वाशिम आणि त्या बाजूला आपल्या मिशनला कार्य करण्यासाठी एक जागा किंवा एक क्षेत्र नियोजित करून देण्यात आलेलं होतं, आणि त्या क्षेत्रामध्ये आपल्या मिशननी कार्य केलं. मिशनमधून आज आपण ह्या 126 वर्षानंतर आज पुन्हा एकदा एका मिशनरीची किंवा एका देवाच्या सेवकाची साक्ष ऐकली, की जो त्याच्या सेवेसाठी जाण्यासाठी तयार आहे, की जो आपल्या मातृभूमीमधून किंवा आपल्या जागेमधून, आपल्या संस्कृतीमधून दुसऱ्या संस्कृतीमध्ये जाण्यासाठी तयार आहे. आणि परमेश्वराचं हे जे कार्य आहे आणि परमेश्वराचं हे जे पाचारण आहे, हे पाचारण तो सुरुवातीपासून देत आलेला आहे. आणि हे पाचारण स्वीकारून आपण चर्च ऑफ द नॅझरीन या नात्याने आता ह्या 126व्या वर्षामध्ये आपण ह्या मंडळीमधून, आपल्या पालकांच्या घरामधून आणि या मंडळीतर्फे एका मिशनरीला पाठवण्याची आपण जो प्रयत्न करत आहोत किंवा केलेला आहे, त्यामध्ये आपल्याला चर्चने आपल्याला खूप सहाय्य केलेलं, मार्गदर्शन केलेलं. गेल्या 1 वर्षभर या प्रक्रियेमधून 3 जण जात आहेत. जीवन हा एक आहे की जो या मंडळीत किंवा ह्या ठिकाणीत वाढलेला आहे. किम सिंगसन ही मणिपूर या ठिकाणी आणखी एका पाळकाचीच मुलगी आहे. त्यांच्या देखील घरामध्ये 2-3 पाळक आहेत, परंतु ही एक पाळकाच्या घरामध्ये वाढलेली मुलगी आहे किम सिंगसन. आणि हिला देखील परमेश्वराचं तसंच पाचारण झालं आणि ती देखील मिशन कार्यासाठी किंवा प्रभूची सेवा करण्यासाठी तयार झालेली आहे. आणि ती देखील ह्या सेवेसाठी तिची देखील तयारी करण्यात आलेली आहे. ती मणिपूरवरून येऊन वाशिम या ठिकाणी आपल्या नर्सिंग कॉलेजमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये सेवा करणार आहे. तर जवळपास 2000 किलोमीटरपासून दूरवरून ती महाराष्ट्रामध्ये येत आहे. आणि जीवन या ठिकाणावरून
त्या भागामध्ये जात आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे हे जे देवाचं जे कार्य आहे, हे कार्य करण्यासाठी तो आपल्याला कुठून कुठे घेऊन जातो आणि कशा प्रकारे आपला उपयोग करून घेतो, हे अद्भुत परमेश्वराचं कार्य याचा अनुभव घेतल्यानंतरच आपल्याला ते दिसून येतं. तिसरी एक व्यक्ती आहे की जे महाराष्ट्रामधलेच आहेत, प्रतीक झोंबाडे म्हणून, तुम्ही त्यांचं नाव ऐकलं असेल. ते काही वर्ष त्यांनी ईस्टर्न इंडिया भागामध्ये काम केलं, 3 वर्ष, आणि त्यानंतर आता त्यांनी प्रभूची सेवा करण्यासाठी आणखी या माध्यमातून मिशन कार्यामधून आपली सेवा पुढं चालवण्यासाठी आपलं समर्पण केलेलं आहे. प्रतीक आणि त्याची पत्नी ज्योती हे दोघे देखील या कार्यासाठी तयार झालेले आहेत. त्यांची तयारी करण्यात आलेली आहे आणि ते देखील उत्तर भारतामध्ये ते जात आहेत. मला सर्व डिटेल यावेळेस सांगायची इच्छा नाही, परंतु त्या ठिकाणी ते जात आहेत आणि त्यांची देखील तयारी झालेली आहे. तर अशा प्रकारे 3 आपले व्हॉलंटियर्स आहेत किंवा 3 असे सेवा कार्य आहेत की ज्यांना प्रभूने या कार्यासाठी विशेष पाचारण करून त्यांनी पाचारण केलं याचा पूर्ण विश्वास दिला, खात्री दिली. चर्चच्या तर्फे आणि आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आल्या आणि त्यांना ह्या कार्यामध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी योजना तयार करण्यात आलेली आहे. शास्त्रामधून या सर्व कार्यासाठी जो पाठिंबा मिळतो, जो आपला विश्वास आहे, त्याला जे सबळ शास्त्राचं आणि परमेश्वराच्या कार्याचं जे काही प्रणाली आहे त्यामधून आपल्याला जो पाठिंबा मिळतो तो सर्वात महत्त्वाचा आहे. कारण जसं जीवनने म्हटलं की हे फक्त चर्च ऑफ द नॅझरीनचं किंवा या मंडळीचंच हे कार्य असं नाही, हे देवाचं कार्य आहे. याचा सुरू करणारा आणि याचं अंत करणारा परमेश्वर आहे, असं इब्रिकराच्या पत्रामध्ये लिहिलं आपल्याला आढळून येतं की आपला विश्वासाचा उत्पादक आणि विश्वासाची धाव संपणार, ज्याच्यामध्ये आपला विश्वास पूर्ण होणार, तो परमेश्वर स्वयं आहे. आणि त्यामुळं याची जी जबाबदारी किंवा याचं हे का असं होतं आहे याचं आपण मूळ हे पालकाच्या घरामधून आहे किंवा मंडळीमधून आहे असं आपण म्हणू शकत नाही. याचा उगम जो आहे, याचा जे पाचारण जे आहे, याचे जे बोलावणं जे आहे, जे प्रेरणा जी आहे, जी जागृती जी आहे, ती स्वयं परमेश्वराकडून झाल्याशिवाय अशा प्रकारचं कार्य होत नाही. हे संपूर्ण शास्त्रामध्ये आणि आपल्या अनुभवामधून आपल्याला दिसून येतं. बोलावलेले सर्व आहेत है ना, शास्त्रामध्ये बोल खूप आहेत, परंतु निवडलेले थोडे आहेत. आणि त्यामध्ये जे परमेश्वराला त्याच्या पाचारणाला प्रतिसाद देतात त्यांनाच परमेश्वर आपल्या सेवेसाठी बोलवत आहे, नियुक्त करतो आहे, आपल्याला दिसून येत आहे. आपण चर्च ऑफ द नॅझरीन या नात्याने देखील मिशन कार्य जे आहे त्याचं सुरुवातीपासून आपल्या चर्च ऑफ द नॅझरीन या डिनॉमिनेशनचा ते मूलभूत एक गुण आहे किंवा एक कोर व्हॅल्यू आहे चर्च ऑफ द नॅझरीनची. 3 कोर व्हॅल्यूज आहेत चर्च ऑफ द नॅझरीनच्या. या अगोदर देखील मला वाटतं मी बोललो या ठिकाणी. कोण सांगू शकेल चर्च ऑफ द नॅझरीनचे 3 मूलतत्व काय आहेत किंवा कोर व्हॅल्यूज काय आहेत? अच्छा, पहिलं आहे आपण एक ख्रिस्ती मंडळी आहोत. आपण ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारी, ख्रिस्ताची आराधना करणारी, ख्रिस्त आमचा उद्धारकर्ता आहे, आमचा तारणारा आहे आणि त्याच्यावरती संपूर्ण आमचा विश्वास असलेली मंडळी आपण आहोत. आपण ख्रिस्तासोबत आणखी काही किंवा ख्रिस्ताच्या व्यतिरिक्त आणखी काही किंवा बायबल सोडून आणखी काही विश्वास करणारे लोक नाही. आणि म्हणून आपण फक्त ख्रिस्ती लोक आहोत, हा एक आपलं मूळ सिद्धांत आहे. आपल्याला कदाचित कल्पना नसतील, परंतु आज वेगवेगळ्या प्रकारचे ख्रिस्ती धर्माचे प्रकार आपल्याला दिसून येतील. ठीक आहे, याबद्दल मी जास्त बोलू इच्छित नाही, परंतु आपण संपूर्णपणे फक्त ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे आणि पवित्र शास्त्रावरच्या शिक्षणावरती विश्वास ठेवणारे आपण मंडळी आहोत. दुसरे आपलं मूल तत्व आहे किंवा आपले कोर व्हॅल्यू आहे ते आहे की आपण पवित्रतेवरती विश्वास ठेवणारे लोक आहोत. परमेश्वराने आपल्याला फक्त एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बोलवलं किंवा एका विश्वासातून दुसऱ्या विश्वासात बोलवलं, अशा प्रकारची मंडळीच विश्वास ठेवणारी मंडळी आपण नाही. आपण असा विश्वास ठेवणारे आहोत की आम्ही पापामध्ये पडलेलो होतो, आम्ही पापी होतो, आम्हाला
परमेश्वराचा पर्यंत पोहोचण्याचा कुठलाही मार्ग नव्हता आमच्याजवळ, परंतु प्रभू येशूच्या मुळं आम्हाला त्यांनी पापाची क्षमा दिली. त्याच्या बलिदानाच्या माध्यमातून, त्याने सांडवलेल्या रक्ताच्या माध्यमातून आम्हाला पापाची क्षमा होते. आणि फक्तच आमचे जे पाप आहेत, आमचे जे अपराध आहे, आमचे जे गुन्हे आहेत, आमच्या मध्ये असलेली जी सर्व अनैतिकता आहे ती त्याने काढून टाकली. एवढंच नव्हे तर पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आम्हाला काय करतो, पवित्र देखील करतो, शुद्ध देखील करतो, की जेणेकरून आम्ही फक्तच पापी होतो आता पापी नाही एवढंच नव्हे, परंतु आता आम्ही परमेश्वराचे लेकरं झालेलो आहोत, परमेश्वराचा स्वभाव धारण केलेला आहे. आणि म्हणून आता आम्ही धार्मिक पवित्र जीवन जगण्यासाठी सक्षम केलेले लोक आहोत, असा आपला विश्वास आहे. फक्तच आम्ही पाप करत नाही असे नाही, आम्ही नैतिक पवित्र शुद्ध जीवन जगणारे लोक आहोत. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आता पापाला, सैतानाला आणि सर्व दुष्कर्मांना स्थान नाही. आम्ही आता पवित्र जीवन जगणारे आहोत. आणि म्हणून आपण पवित्रतेवरती विश्वास ठेवणारी मंडळी आहोत. आपण ख्रिस्ती आहोत, आपण पवित्रतेवरती विश्वास ठेवणारी मंडळी आहोत. आणि तिसरे आपलं मूल तत्व आहे, आपण प्रेषण कार्य करणारे किंवा पाठवणारे किंवा आपण मिशन कार्यावरती विश्वास ठेवणारे, त्याला सपोर्ट करणारे, त्यामध्ये जाणारे असे लोक आहोत. आणि आपल्या ह्या भागामध्ये जसं हे मंडळीची स्थापना करणारे किंवा जागा विकत घेणारे, ठिकाणी पहिली मंडळीचं बांधकाम करणारे वगैरे पीज साहेब होते, है ना. बरेच म्हणजे जुन्या लोकांना माहीत आहे असं. त्याचं सिडकोमध्ये पीज मेमोरियल चर्च देखील आहे, है ना. त्या ठिकाणी देखील दुसरं एक चर्च बांधण्यात आलं. तर हे मिशनरी होते, कॅनडावरून आलेले, कॅनडावरून आलेले मिशनरी होते. त्यांनी इथं आपलं संपूर्ण आयुष्य तर घालवलं. त्यांच्या एका मुलाचा मृत्यू देखील या भागामध्ये झालेला आहे. अशा प्रकारचे खूप मिशनरी जे आले की त्यांच्या मिशन कार्यामधून आपल्या ह्या क्षेत्रामध्ये चर्च ऑफ द नॅझरेनचं कार्य सुरू झालं 126 वर्ष अगोदर. आणि त्यामुळं आज आपण ह्या मिशन कार्याचे स्वरूप किंवा फळ म्हणून आज या ठिकाणी उपस्थित आहोत. चर्च ऑफ द नॅझरेनचे 3 मूल तत्व जे आहेत ते खूप आपल्यासाठी आवश्यक आहेत. आणि त्यामधून आपल्याला एक प्रेरणा मिळते, एक आपला एक स्वभाव, आपण आपलं एक DNA असं म्हणू शकतो की ज्यामध्ये ख्रिस्तावरती विश्वास, पवित्र जीवन आणि त्यानंतर स्वार्थ प्रसार करणं, मिशन कार्य करणं, यामध्ये आपला सहभाग असणं, यामध्ये आपलं आयुष्य टाकून देणं, असे काम करणारे असे देवाचे लोक आपण आहोत. आणि म्हणून आज आपण ह्या मंडळीचे सदस्य असताना जी साक्ष आपण ऐकली आणि जे आणखी 2 व्हॉलंटियर्स किंवा जे प्रभूच्या सेवेसाठी जाण्यासाठी तयार झालेले आहेत, अशा तिघांना आपण या सेवे कार्यासाठी पाठवणार आहोत. फक्तच आपण या ठिकाणी त्यांची साक्ष ऐकली किंवा फक्त जीवनची साक्ष ऐकली, येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला हे बाकी 2 व्यक्ती देखील या ठिकाणी येऊन आपली साक्ष सांगू शकतील. त्यांना देखील तुम्हाला त्यांची साक्ष सांगून तुमच्या प्रार्थना, तुमचा सपोर्ट त्यांना देखील होईल असा माझा पूर्ण विश्वास आहे. पवित्र शास्त्राकडे वळूया, कारण हे जे काही सर्व आज या ठिकाणी बोललं जात आहे किंवा होत आहे, यामध्ये आपल्याला शास्त्राचा जो आधार आहे हा सर्वात महत्त्वाचा आहे. आणि त्यानुसारच आपला हा विश्वास आहे आणि ह्या विश्वासानुसारच आपण आपलं पुढचं काम करणार आहोत. प्रेषितांचे कृत्य हा मंडळीच्या इतिहासाचा पहिला टप्पा या ठिकाणी लिहिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे स्वतःचे वाक्य आहेत. तो शिष्यांसोबत बोलत असताना स्वर्गारोहण होण्या अगोदर तो या ठिकाणी शिष्यांना सांगत आहे, पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हास सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुद्यात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. प्रभू येशू ख्रिस्ताचे हे शब्द आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि विशेष करून शिष्यांसाठी खूप महत्त्वाचे होते, की ज्या शिष्यांसोबत तो 3.5 वर्ष राहिला, त्यांना शिक्षण दिलं, त्यांच्यासमोर त्यांनी चमत्कार केले, अद्भुत कार्य केलं आणि त्यांच्यासमोर तो क्रूसावरती गेला आणि त्यांच्यासमोर तो मृत्यूमधून पुन्हा जीवन झाला. आणि यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यासोबत बोलत आहेत आणि ते बोलल्यानंतर त्यांच्यासमोर त्याला स्वर्गात उचलून घेण्यात आलं असं लिहिलेलं आहे.
प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्गामधून देवाकडून आला, पित्याने त्याला पाठवलं, हे आपल्याला शुभवर्तमानामध्ये आणि इतर ठिकाणी वाचायला मिळतं. परंतु या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आपलं कार्य पूर्ण केल्यानंतर, त्याला परमेश्वराने दिलेली जबाबदारी पूर्ण केल्यानंतर, मनुष्याच्या उद्धारासाठी बलिदान केल्यानंतर तो पुनरुत्थित होऊन आता स्वर्गात पित्याकडे वापस जात आहे. त्यावेळेस तो आपल्या शिष्यांना देखील त्याचं कार्य पुढं चालवण्यासाठी आवाहन करत आहे. त्याचं कार्य पुढं घेऊन जाण्यासाठी त्यांना तो या ठिकाणी आज्ञा देत आहे. आणि त्या ठिकाणी बोलत असताना तो म्हणत आहे की तुमच्यावरती पवित्र आत्मा येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि त्या माध्यमातून तुम्ही काय कराल, तुम्ही माझे साक्षी व्हाल. प्रभू येशू ख्रिस्ताने कुठली संस्था स्थापन केली नाही, है ना. प्रभू येशू ख्रिस्ताला हवं असतं तर त्यांनी खूप मोठं चर्च किंवा मंदिर बांधून त्या ठिकाणी आपलं स्थान स्थापित करून खूप मोठा प्रभाव तो दाखवू शकला असता. त्याच्याकडे सर्व अधिकार होते. त्याने त्याच्या सेवा कार्यामध्ये मृत्यूंना देखील जीवन दिल्याचं आपल्याला दिसून येतं. हजारो लोकांना जीव घातलं त्याने, सर्व रोग्यांना बरं केलं. त्याला अशक्य असं काहीच नव्हतं. तो एक मोठं संस्था स्थापन करू शकला असता. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने तो गावोगावी गेला असं लिहिलेलं आहे. विलेज टू विलेज, एका क्षेत्रामधून दुसऱ्या क्षेत्रामध्ये तो सुवार्ता प्रसार करत गेला, सुवार्ता देवराज्याची वार्ता सांगत गेला. आणि हे जे काही कार्य तो करत आहे तेच कार्य तो आता आपल्या शिष्यांना सोपून स्वर्गामध्ये जात आहे. या ठिकाणी आपण वाचतो की हे आज्ञा तो देत आहे, पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेस, सर्व यहुद्या, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. असं सांगितल्यावर त्यांच्या डोळ्या देखत तो वर घेतला गेला. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने जी आज्ञा शिष्यांना दिली ती आज्ञा शिष्यांनी पाळली. आपण भारत देशामध्ये आहोत. जर आपण उदाहरण जर घेतो तर संत थोमा आहे ना, प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य प्रेषित थोमा हा भारत देशामध्ये आला. ती आज्ञा ऐकून यरूशलेम पासून त्याने प्रवास केला आणि तो भारत देशापर्यंत पोहोचला. 2000 वर्षापूर्वी प्रवास कसा त्याने केला असेल, किती दिवस लागले असतील याची कल्पना आपण नाही करू शकत खरं म्हटलं तर, आहे ना. कारण आपल्याला आता बसनी, ट्रेननी, फ्लाईटनी जायचं सवय पडलेली आहे. शक्य तितक्या लवकर जाण्याचा आपण प्रयत्न करतो. परंतु त्यावेळेस जे साधन होतं शक्य तितक्या लवकर, मला वाटतं त्यांना 2, 3, 6 महिने, 4 महिने किती लागले आपल्याला माहीत नाही, परंतु बरेच महिने त्यांना प्रवास करायसाठी लागले असते. त्याने हा प्रवास करून तो आला कारण त्यांची आज्ञा होती त्यावेळेस की तुम्ही माझे काय व्हा, पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आणि हे जे काही आव्हान प्रभू येशू ख्रिस्ताने केलं त्याच्या शिष्यांना, त्यांनी आपलं सर्व काही सोडून तो भारत देशापर्यंत आलेला आपल्याला दिसून येतं. आणि साऊथ इंडियामध्ये, तामिळनाडू आणि केरला क्षेत्रामध्ये त्यांनी सेवा केली. ती सेवा केल्यानंतर त्याच ठिकाणी त्याचा देखील काय झाला, वध करण्यात आला. सामर्थ्य प्राप्त झालं, आज्ञापालन केली आणि फक्तच मुखाद्वारे, जीवनाद्वारे त्याने साक्षी झाला नाही तर त्याने रक्तसाक्षी झाला. त्याला आपलं जीवन या कार्यासाठी द्यावं लागलं. या कार्यासाठी त्याला आपला प्राण द्यावा लागला. परमेश्वराची आज्ञा आणि त्याचं पाचारण एकदा झाल्यानंतर त्याच्यासाठी कुठलीही किंमत ही कमी किंमत नसते. कुठलीही किंमत ही आपल्यासाठी एक नगण्य बाब होऊन जाते. आणि प्रत्येक प्रेषितांचं हेच उदाहरण आपल्याला दिसून येतं. सर्वजण रक्तसाक्षी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्व शिष्य. आज
आपले जे तरुण 3 तयार झालेले सेवा कार्य करण्यासाठी पाचारण त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यांना कुठं जावं हे ठरवण्याची ते ठरवू शकत नव्हते. त्यांना कुठं पाठवायचं हे आम्ही ठरवलं. ते कुठं जाणार हे ते स्वतः ते ठरवू शकत नव्हते. आपल्या चर्चच्या नियमाप्रमाणे त्यांना कुठं पाठवायचं हे आम्ही ठरवलं. काय काम करणार, कशी सेवा करणार, त्यांना काय जबाबदारी असणार हे देखील त्यांनी निवडलं नाही. हे देखील आम्ही निवडलं. तर अशा प्रकारे स्वतःचं सर्व बाजूला ठेवून, स्वतःच्या इच्छा, स्वतःच्या आकांक्षा, स्वतःचं जे काही स्वप्न असतील ते बाजूला ठेवून देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते तयार झालेले आहेत. आणि यामध्ये आता प्रत्येकाला आपली जागा, आपली भाषा, आपलं जेवण खावण, आपले घरदार, आपले प्रियजन, आपले मित्र मैत्रिणी सर्वांना सोडून अशा ठिकाणी जायचं जिथं त्यांना भाषा येत नाही, जिथलची संस्कृती त्यांना माहिती नाही, जिथलचे लोक त्यांना माहिती नाही, जिथं त्यांचं कोणी नातेवाईक नाही आहे, जेवण त्यांचं कसं असणार हे त्यांना माहीत नाही. परंतु त्यांना काम काय करायचं हे त्यांना सांगण्यात आलेलं आहे. बाकी सर्व गोष्टी त्यांना माहीत नाही आहेत. आणि असं आव्हान स्वीकारून जाणं यामध्ये जोपर्यंत देवाचं पाचारण नाही तोपर्यंत कोणी करू शकत नाही. आणि देवाचे प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रथम शिष्य त्यांनी देखील हेच केलं. आज जर आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, आज जर आपण येशू ख्रिस्ताची मंडळी म्हणतो, तर आज हे पाचारण, हे आव्हान, हे बोलवणं आपल्या सर्वांसाठी आहे. त्यामध्ये निवडलेले काही वेगळे आहेत की जे पूर्ण वेळेसाठी अशा प्रकारचं आपलं जीवन समर्पित करतात की मी पूर्ण वेळेसाठी जातो. आणि आपल्यापैकी सर्वांना ते आव्हान आहे. कदाचित आपल्याला दूर जाण्याचं आव्हान नाही आहे ना. आपण संडे चर्चला येतो, बरेच जण चर्चला आलं म्हणजे त्यांना वाटतं ठीक आहे, मी प्रार्थना केली, दशावंजलीला गाणं म्हटले आहे ना, देव खुश, मी खुश आहे ना. अर्थात चर्चला येणं आवश्यक आहे, बायबल आपल्याला शिकवतं. त्याचं वचन ऐकणं, आराधना करणं, प्रार्थना करणं, भक्ती करणं, संगती करणं हे आवश्यक आहे. यासाठी आपल्याला ही संधी आहे आणि त्याचा फायदा तुम्ही घेता, यामध्ये खूप मोठा आनंद आणि आशीर्वाद आहे. परंतु याहीपेक्षा पुढं आपली काही जबाबदारी आहे आणि ती देखील आपण स्वीकारणं हे गरजेचं आहे. एक जबाबदारी आहे की आपण त्याचे साक्ष व्हायला पाहिजे. आणि साक्ष होण्यासाठी आपल्याला खूप दूर जाण्याचीच गरज आहे असं नाही. कारण त्याने सुरुवात केली यरुशलेम, यहुदिया, शमरोन प्रांत आणि मग पृथ्वीच्या शेवटापर्यंत. काही लोकांना पृथ्वीच्या शेवटापर्यंत जाण्याचं आव्हान मिळतं, काही लोकांना शमरोन प्रांतांमध्ये जाण्याचे आव्हान मिळेल, काहींना यहुदामध्ये आणि काहींना जेरुसलेममध्ये, त्यांच्याच ठिकाणी. प्रत्येकाला परंतु साक्ष होणं हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. जे यरुशलेममध्ये राहतील त्यांच्यासाठी देखील आवश्यक आहे, जे बाजूला जातील त्यांच्यासाठी आवश्यक आहे, जे दुसऱ्या देशामध्ये जातील त्यांच्यासाठी आवश्यक आहे, जे पृथ्वीच्या शेवटापर्यंत जातील त्यांची देखील जबाबदारी आहे की त्यांनी देखील साक्ष व्हावं. आणि म्हणून आज आपल्यासाठी हे एक आव्हान मी समोर ठेवू शकतो की जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या अनुयायात पवित्र आत्म्याचा अभिषेक आपल्याला झाला असेल, त्याचे दान वरदान आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याचा उपयोग त्याचं साक्ष होण्यासाठी आपल्याला करायची गरज आहे. तुम्हाला जाऊ शकत नसाल, तुम्ही जेरुसलेममध्ये म्हणजे तुमच्या ठिकाणी जिथं आहात त्याच ठिकाणी साक्ष होणं हे अत्यंत आवश्यक आणि गरजेचं आहे. तेच प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रति आपण प्रगट केलेला आपलं काय विश्वास आहे त्याला स्वीकारलं, त्याचा अर्थ असा आहे की मी आता त्याचा चाललेलो आहे, मी आता त्याची साक्षच म्हणून या ठिकाणी जीवन जगणार. माझ्या जीवनामधून प्रभू येशू ख्रिस्त दिसला पाहिजे, ही जबाबदारी मी स्वीकारलेली आहे असं आपण विश्वास धारण केल्यानंतर दाखवून देतो. या ठिकाणी आपण ज्यावेळेस येतो बाहेरून, तर आपण लोकांना, बाजूच्या लोकांना हेच दाखवतो की मी ख्रिस्ती आहे आणि म्हणून मी इथं मंदिरामध्ये भक्ती करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी जात आहे. परंतु ज्यावेळेस बाहेर तुम्ही कुठं असता, तुमच्या कामाच्या ठिकाणी, तुमच्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये किंवा बिझनेस जे काय असेल त्या ठिकाणी देखील तुमची ओळख तीच असायला हवी की तुम्ही काय आहात, एक ख्रिस्ती व्यक्ती आहात, एक ख्रिस्ती शिक्षक आहात, एक ख्रिस्ती नर्स आहात, एक डॉक्टर आहात, एक वकील आहात.
एक व्यवसाय करणारी व्यक्ती तुम्ही, परंतु तुम्ही ख्रिस्ती आहात ही साक्ष आपली असायला हवी. आणि त्याचसाठीच प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितलं की पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, यासाठी की तुम्ही काय व्हावं, त्याचे साक्ष व्हावं. आणि हेच आव्हान आपल्याला केलं. आपण पाहतो की संत थोमाचं उदाहरण मी तुम्हाला दिलं, आणि संत थोमाने भारत देशात येऊन जे काही मंडळ्या स्थापन केल्या त्यापैकी 7 मंडळ्या अद्यापही त्या ठिकाणी मंडळी जिवंत आहे. तीच इमारत नसेल, तेच लोक नसतील, 2000 वर्षापूर्वीची घटना आहे, परंतु आजही देखील त्या ठिकाणी मंडळी आहे. केरळामध्ये जर तुम्ही गेले तर तुम्ही सेंट थॉमस चर्चेस एक मोठं डिनॉमिनेशन आहे. आता सेंट थॉमस ख्रिश्चन हे जे डिनॉमिनेशन आहे याचे सदस्य जगभर पसरलेले, परंतु त्यांची ओळख आहे की ते कुठून आले, भारत देशामधून आले. की ज्या ठिकाणी संत थोमाने जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष दिली, आज 2000 वर्षानंतर संत थॉमसच्या नावांनी चर्च, आपण जसं नॅझरीन आहोत, चर्च ऑफ द नॅझरीन, तसं ते चर्च ऑफ सेंट थॉमस म्हणून असं ओळखलं जातं. आणि त्याचे सदस्य जगभर पसरलेले आहेत, है ना, सगळीकडे आहेत. कॅन्सस सिटीमध्ये एक आपलं चर्च आहे ज्या ठिकाणी सेंट थॉमस मंडळी आपलं ते मंदिर वापरते त्यांची आराधना करण्यासाठी, अमेरिकेमध्ये. तर अशा प्रकारे ज्यावेळेस प्रभूचं कार्य खरंच साक्ष म्हणून होतं, आपण, तुम्ही आणि मी आज इथं आहोत, कोणीतरी आपल्यासाठी ती साक्ष घेऊन या ठिकाणी आले, साक्षी झाले, आणि म्हणून आज तुम्ही आणि मी या ठिकाणी उभे आहोत, या ठिकाणी बसलेले आहोत. तुम्हाला आठवतं का की तुम्हाला कोणी साक्ष सांगितली किंवा कोणी तुम्हाला सुवार्ता सांगितली? कोणी तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख करून दिली? तुम्हाला आठवतं का? कदाचित तुम्ही ख्रिस्ती कुटुंबामधून आहात म्हणून तुम्ही त्यामध्ये वाढले असाल, परंतु बरेच जण आहेत की ज्यांना कोणीतरी साक्ष सांगितली, कोणीतरी सुवार्ता सांगितली, आणि म्हणून आज आपण इथं आहोत. आज जे महाराष्ट्रामध्ये चर्च ऑफ द नॅझरीनचे जे पुढारी आहेत त्यापैकी बरेचसे काही कुटुंबामधून आले की ज्यांना चर्च ऑफ द नॅझरीनच्या मिशनरींनी 1930-1940च्या दरम्यान साक्ष सुवार्ता सांगितली, है ना. गायकवाड आहेत, डोंगरदेवे आहेत, खरात आहेत, इंगळे आहेत, है ना, शेजुळे आहेत, पगार आहेत, दांडगे पण आहेत, अजून आहेत आणि बरेच जण आहेत, है ना. नाटेकर आहेत, यंगड आहेत, गवळी आहेत, है ना, वानखडे आहेत, भुजबळ आहेत. ह्या फॅमिलींना त्यावेळेस काय झाले, साक्ष सांगण्यात आलं. त्यांच्या आजोबा आजी त्यांच्या. आता आमच्या आजी आजोबांची गोष्ट अशी होती की त्यांना ज्यावेळेस साक्ष सांगितली त्यांना गावातून काढून दिलं, त्यांना जंगलात राहावं लागलं. नंतर ते मिशन कंपाऊंडमध्ये वाशिम चिखलीकडे गेले आणि तिथं त्यांना थारा मिळाला, परंतु स्वार्थ त्यांनी ऐकली, ग्रहण केली आणि त्यांना जावं लागलं. परंतु त्यांनी ऐकलेल्या साक्षीमुळे आज जीवन जो इथं साक्ष देऊ शकतंय, कोणीतरी त्याला प्रभू येशू ख्रिस्ताची स्वार्थ सांगणारा साक्षी झाला, है ना. 3री 4थी 5वी पिढी आता आपल्यामध्ये नॅझरीनच्याच आहेत, आणि बऱ्याचशा कुटुंबामधून कोणीतरी प्रभूच्या सेवेसाठी प्रभूने पाचारण केलेलं आहे, है ना. काही कुटुंबामधून त्यांचे सर्वच जण प्रभूच्या सेवेमध्ये आहेत, परंतु कोणीतरी आमच्यासाठी ती सुवार्ता घेऊन आलं, साक्ष झालं, आणि म्हणून आज आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. आज आमच्यासाठी भारत देश हा सर्वात कमी ज्या ठिकाणी असे लोकसमूह आहेत किंवा पीपल ग्रुप्स आहेत की ज्याच्यामध्ये सुवार्ता सर्वात कमी सांगण्यात आलेली आहे, असा भारत देश असा एक आहे की बरेचसे जागा आहेत की ज्या ठिकाणी मंडळी नाही, ज्या ठिकाणी ख्रिस्ताला ओळखणारे लोक नाहीत, ज्या ठिकाणी ख्रिस्ताची सुवार्ता अद्याप गेलेली नाही. अर्थात टेक्नॉलॉजीमुळं, रेडिओमुळं, टी व्हीमुळं, ऑनलाईनमुळं बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा भाषेमध्ये स्वार्थ प्रसार होत आहे. ज्या ठिकाणी स्वार्थ प्रसार करायला बंदी आहे त्या ठिकाणी देखील स्वार्थ प्रसार होत आहे या माध्यमातून. आणि म्हणून आज कोणालाही सबब नाही की मला ख्रिस्ताची स्वार्थ कळली नाही, परंतु कोणीतरी जाऊन साक्षी होणं हे फक्त
मोबाईलवर किंवा टी व्हीवर किंवा रेडिओवर ऐकून साक्षी नाही होत. जोपर्यंत मी स्वतः जाऊन त्यांच्यासमोर उभं राहून ते मला पाहू शकत नाही की हा एक ख्रिस्ती माणूस आहे म्हणून, तोपर्यंत त्यांना ते पटणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामधून पृथ्वीवरती आला, देह धारण केलं. कशासाठी? दाखवण्यासाठी की परमेश्वर आपल्यावरती किती प्रेम करतो. परमेश्वराची तुमच्यासाठी माझ्यासाठी काय योजना आहे, आम्ही कशा प्रकारचं जीवन जगावं, आमचं विश्वासामध्ये परमेश्वरावरती विश्वास ठेवतो, आमचं जीवन कसं असावं. एवढंच नव्हे तर परमेश्वर आपल्यावरती किती प्रेम करतो हे क्रूसावरती त्याने आपलं बलिदान देऊन दाखवलं. की परमेश्वर आपल्यासाठी काय करायला, म्हणजे कुठपर्यंत जायला तो तयार आहे. आपला एकुलता एक पुत्र त्याने आपल्यासाठी पाठवला, ज्याचं बलिदान त्याने क्रूसावरती आपल्यासाठी केलं. साक्ष होणं तिथपर्यंतची पायरी आहे. आणि यासाठी आपल्याला पाचारण केलेलं आहे. ही जी सुवार्ता आहे, ही सुवार्ता किती सामर्थ्याची सुवार्ता आहे, यामध्ये किती जीवन बदलून जातं याचे अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहे. शास्त्रामधलं एक उदाहरण मी आपल्यासमोर सांगू इच्छितो. रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 16वे वचन. संत पॉल या ठिकाणी काय लिहितात? मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला ती तारण प्राप्तीपर्यंत देवाचे सामर्थ्य असे आहे. सर्वांसाठी सुवार्ता ही अशी गोष्ट आहे की जे जीवन बदलून टाकणारी आहे. आणि त्यामुळे पौल की जो पहिले साऊल होता आहे ना, ख्रिस्ती धर्माचा छळ करणारा होता, ख्रिस्ती लोकांना पकडून तुरुंगात टाकणारा होता, मारणारा होता. परंतु ज्यावेळेस त्याला ख्रिस्ताची ओळख पटली, ज्यावेळेस ख्रिस्ताचं दर्शन त्याला झालं, आता तो म्हणते की मला ह्या सुवार्तेची काय होते लाज वाटत नाही. कारण शाऊलाचा पौल करणारे सामर्थ्य ह्या सुवार्तेमध्ये आहे. आणि हे जीवन बदलून टाकणार, एकाचं पूर्ण डेस्टिनी बदलून टाकणार है ना. आपला अनंत काळाचा निर्णय ही सुवार्तेवरती अवलंबून आहे. सुवार्थ जर आम्हाला कळली, सुवार्थ जर आम्ही स्वीकारली, तर आमचं जे काय अनंत काळचं जे जीवन आहे त्याचा आमचा जो अंत आहे तो बदलून जात. जर आम्ही नरकात जाणारे आहोत तर आज आम्ही स्वर्गात जाणारे झालेलो आहोत. आणि केवळ आपलंच नाही, तर जसं पौल फिलिप्पिकरसमध्ये म्हणतायत की तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल है ना. जर आपण विश्वास ठेवतो तर तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. फक्त तिथपर्यंत ते सीमित राहिलेलं नाही. ज्यावेळेस स्वार्थेचं कार्य झालं त्यावेळेस देश बदलून गेले, साम्राज्य बदलून गेले. रोमी साम्राज्याचं ख्रिस्ती साम्राज्य झालं 300 वर्षामध्येच. ज्यावेळेस स्वार्थ त्या ठिकाणी स्वीकारण्यात आली, ज्या रोमी लोकांनी ख्रिस्ताला क्रूसखांबावरती खिळून मारलं, तेच आज काय झालं, त्याच रोममध्ये काय आता पोप बसलेले आहेत है ना. ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे, ख्रिस्ताची साक्ष सांगणारे. सुवार्तेमध्ये एवढं सामर्थ्य आहे. सुवार्तेचं सामर्थ्य याचा अनुभव ज्यांनी घेतला असेल त्यांना त्याची कल्पना आहे. काही दिवसांपूर्वी यूट्यूबवरती बऱ्याच लोकांनी साक्ष दिले आहे ना की ख्रिस्ताच्या सुवार्तेमुळे आमचं जीवन कसं बदलून गेलं. आणि अद्याप आहेत. सुवार्तेमध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे. परंतु ह्या सुवार्तेने जर तुम्हाला त्याचे साक्षी होण्यासाठी जर पाचारण केलं तर हे सामर्थ्य तुमच्यामधून परमेश्वर वापरणार आहे. तुमच्या माझ्यामधून परमेश्वर त्याचे सामर्थ्य प्रगट करणार आहे. ज्यावेळेस ही साक्ष सांगितली जाते, ज्यावेळेस ही सुवार्थ सांगितली जाते, त्यावेळेस लोकांचं जीवन बदलून जातं. त्यांना एक उद्धाराचा मार्ग दिसतो. अंधारातून प्रकाशाकडे आल्यासारखं, मृत्यूमधून जीवनाकडे आल्यासारखं, अज्ञानामधून ज्ञानाकडे येण्यासाठी ही सुवार्ता आपल्यासाठी आहे. आणि पौल
त्या सुवार्थेचा एक मोठा आदर्श आपल्या समोर इथं ठेवत आहे. पावलाचं जीवन आपल्याला माहीत आहे. ह्या सुवार्थेसाठी त्याला किती त्याग करावा लागला, किती हाल अपेष्टा सहन करावा लागला, किती छळ सहन करावा लागला. त्याची एक मोठी यादी पावलाने लिहून ठेवलेली करिंथकरास पत्राला. परंतु तो म्हणतो की मला ह्या सुवार्थेची लाज वाटत नाही, आणि काहीही झालं तरी ही सुवार्थेचं काम पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी पौल रोमकरांचे पत्र लिहित आहे. तो रोममध्ये जाण्याची त्याची इच्छा आहे की रोमी साम्राज्यासमोर जाऊन मी सुवार्थ सांगणार, आणि ते त्याने केलं. प्रभूने त्याला तशी संधी दिली. प्रभूने ज्यावेळेस त्याचं जीवन बदललं, त्याला पाचारण केलं, प्रभूने सर्व परिस्थितीमध्ये त्याच्यासोबत तो राहिला. छळ, हाल, अपेष्टा, उपासमार, दगडमार, त्याला तुरुंगामध्ये टाकलं. परंतु परमेश्वर ज्यावेळेस आपल्यासोबत आहे त्यावेळेस या सर्व परिस्थिती बदलून जातात. पौल ज्यावेळेस तुरुंगात होता काय झालं? तो गाणी गात होता, देवाचं वचन सांगत होता. तुरुंगामध्ये, जेलमध्ये असताना देखील हे कार्य आज पण होत आहे. आणि परमेश्वराची उपस्थिती, परमेश्वराचं सामर्थ्य त्या ठिकाणी प्रगट झालं, आणि त्या तुरुंगाचे दरवाजे काय झाले? उघडल्या गेले, खुले झाले. कारण त्या ठिकाणी एक देवाचा जिवंत साक्षी त्याची सुवार्थ सांगत होता, त्याचे गीत गात होता, प्रार्थना करत होता, आणि परमेश्वराने त्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी प्रगट केलं. सुवार्थेला अडखळण, सुवार्थेला विरोध, सुवार्थिकांचा छळ, सुवार्थिकांना रक्तसाक्षी करणं हे सुरुवातीपासून चालत आलेलं आहे. परंतु परमेश्वर कधीही त्यांना सोडत नाही, कधीही त्यांचा त्याग करत नाही. प्रत्येक वेळेस त्याचं सामर्थ्य आणि त्याची स्वार्थ तो प्रगट करतो, आणि त्यामधून महान मोठं कार्य झालेलं आपल्याला दिसून येतं. बऱ्याचशा देशांमध्ये ज्या ठिकाणी ख्रिस्त आणि मंडळी किंवा चर्चला विरोध झाला, बायबल जाळून टाकण्यात आले, असा एक देश जर तुम्हाला आठवत असेल तर तो चायना देश आहे ना. अद्यापही त्या ठिकाणी चर्चला मान्यता दिलेली नाही आहे. अद्यापही त्या ठिकाणी ख्रिस्ती विरोध आणि मंडळांना बंद करण्याचं कार्य होत आहे. परंतु आज चायना हा 3ऱ्या नंबरचा ख्रिस्ती देश आहे जगामध्ये. कॅथलिक जे आहेत साऊथ अमेरिका, त्या ठिकाणी खूप मोठे कॅथलिक मंडळ आहेत, कॅथलिक लोक आहेत. सर्व देशच्या देशच ख्रिस्ती आहेत. तर ते सर्वात मोठे ख्रिस्ती लोकांचा समूह आहे साऊथ अमेरिका. अमेरिका दुसरा आहे आणि चायना तिसरा आहे, की ज्या ठिकाणी शेकडो वर्षापासून मंडळीला, सुवार्थेला, बायबलला प्राधान्य दिलं नाही, परंतु ते जाळून टाकणं, बंद करणं, लोकांचा छळ करणं, त्यांना मारून टाकणं हे काम झालेलं आहे. परंतु आज त्या ठिकाणी मंडळी ही फार मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहे. सुवार्थेला थांबवणं, सुवार्थेला बंद करणं, सुवार्थेला फक्त छळ करून संपवणं हे कोणालाही शक्य झालेलं नाही. उदाहरण आपण सांगितलंच की रोमी साम्राज्य, ज्याने ख्रिस्ताचा ख्रिस्ताला क्रूस खांबावरती मारलं, त्यांनी खिळलं, ते रोमी साम्राज्य 300 वर्षामध्ये ख्रिस्ती झालं. आणि आज रोमन कॅथलिक चर्च हे जगामध्ये सर्वात मोठं चर्च आहे. सुवार्थेला जर आपण स्वीकारलं आणि परमेश्वराने जर आपल्याला पाचारण केलं आणि आपलं म्हणून जर त्यांनी आपल्याला केलेलं आहे, तर तो काय करू शकेल? त्याला काही सीमा नाही, तो काहीही करू शकतो. आणि म्हणून आपण भीणं, आपण घाबरणं किंवा साक्षी होण्यासाठी जर आपण मागं हटणं, हे आपल्याला एकदा पाचारण मिळाल्यावर अशक्य आहे. त्यामधून आपण मागं जाऊ शकत नाही. आणि म्हणून या सुवार्थेला जसं पौल इथं म्हणत आहे की मला सुवार्थेची लाज वाटत नाही, कारण यामध्ये काय आहे? देवाचं सामर्थ्य आहे. संपूर्ण मनुष्य जातीला बदलण्याचं सामर्थ्य त्यामध्ये आहे. आणि हेच आव्हान प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना केलं
आणि हे सर्व शिष्यांना केल्यानंतर त्याने हीच आज्ञा आपल्या सर्वांसाठी दिलेली आहे. आणि ती आज्ञा अशी आहे की प्रभू येशू ख्रिस्त मत्तेकृत शुभवर्तमानाच्या 28 अध्यायाचे सर्वांच्या परिचयाचे वचन आहे की तेव्हा येशू जवळ येऊन त्यांना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. यास तो तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यांना पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि जे सर्व काही मी तुम्हास आज्ञापिले ते पाळाव्यास त्यांना शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित मी तुम्हाबरोबर आहे. देवाची स्तुती असो की आज आपल्यासाठी ही आज्ञा आहे, आपल्यासाठी हे वचन आहे की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की सर्व अधिकार स्वर्गात आणि पृथ्वीवर मला दिलेला आहे. आणि म्हणून आपण जाऊन त्या अधिकाराने जाऊन आपण स्वार्थ गाजवणं ही सर्व ख्रिस्ती लोकांची, सर्व मंडळांची जबाबदारी त्याने आपल्याला दिलेली आहे. आजकाल बऱ्याच ठिकाणी असे नियम, कायदे, कानून तयार झालेले आहेत, करत आहेत की ज्या ठिकाणी ख्रिस्ती लोकांना स्वातंत्र्य नाही आहे. बरेचसे नियम आहेत की जे आवश्यक आहेत, आपण ते पालन करायलाच हवे. गव्हर्नमेंटचे जे काही नियम आहेत चांगले नियम आहेत, काय काय ख्रिस्ती लोकांसाठी, ख्रिस्ती संस्थांसाठी, ख्रिस्ती लोकांनी कसा पैसा वापरावा, कशा प्रकारे त्याचा विनियोग करावा, कुठल्या पद्धतीने सेवा करावी, कुठल्या पद्धतीने स्वार्थ सांगावी, कुठल्या पद्धतीने लोकांना त्यांचा विश्वास बदलण्यासाठी आहे, ते सर्व त्यांनी नियम लावून दिलेले आहेत. आणि ते आपण पालन करणं एक चांगलं नागरिक असल्याचं आपण ते दाखवायला हवं. परंतु साक्ष देणं, स्वार्थ सांगणं याला आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. कारण आपलं जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे ते देखील आपल्याला तो अधिकार देतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने स्वयं दिलेली आज्ञा ही आपल्यासाठी सर्वात मोठी आहे. परंतु ते नियमबद्ध पद्धतीने करणं ही आपली जबाबदारी आहे. भारत देशाचे नागरिक म्हणून ते योग्य पद्धतीने करणं ही आपली जबाबदारी आहे. अयोग्य पद्धतीने ते कुणीही करू नये. आणि योग्य पद्धतीने करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं सामर्थ्य ते कार्य करणार आहे. आणि तो म्हणतो की हे कार्य करणारे फक्त तुम्हीच नाही आहात. तो काय म्हणतो शेवटी की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्यासोबत आहे. मार्कुस शुभवर्तमानाच्या शेवटचं जे वचन आहेत काय, प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर हे वचन वाचून मी संपवतो. मार्कुस शुभवर्तमान हे सर्वात पहिलं लिहिण्यात आलेलं शुभवर्तमान आहे असं समजलं जातं. आणि त्याच्या 16व्या अध्यायामध्ये शेवटचे 2 वचन मी वाचतो आणि मग मी बंद करतो. याप्रमाणे प्रभू येशू त्यांच्याबरोबर बोलल्यावर वर स्वर्गात घेतला गेला. ठीक आहे, खूप स्पष्टपणे तिथे लिहिलं आहे. आणि देवाच्या उजवीकडे बसला. त्यांनी निघून जाऊन प्रभू त्यांच्यासह कार्य करीत असता आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या चिन्हांच्या द्वारे वचन दृढ करीत असता सर्वत्र घोषणा केली. हे शिष्यांबद्दल लिहिलेलं आहे. तर प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल 19व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की त्यांच्यावर बोलल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त वर घेतला गेला आणि देवाच्या उजवीकडे बसला. परंतु हे जे शिष्य आहेत ते काय करत आहेत, साक्ष देत आहेत आणि काम करत आहेत. आणि या ठिकाणी असं देखील म्हटलेलं आहे की प्रभू त्यांच्यासह कार्य करीत आहे ना. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यासोबत कार्य करत आहे. आज देखील प्रभू येशू ख्रिस्त आपलं कार्य करत आहे. आपण काय कार्य करत आहात? त्याने आपल्याला सामर्थ्य दिलं. त्याने सांगितलं की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही. आज आपण ती जबाबदारी पूर्ण पाडतो का? आज आपण त्याचे साक्ष होऊन कार्य करतो का? आपण पापक्षमा स्वीकारली, शुद्ध जीवन मिळालं, पवित्र आत्म्याचे दान, वरदान, सामर्थ्य मिळालं, आपल्याला सर्वांना खूप आनंद वाटतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड म्हणतो आपण. परंतु तिथेच आपली जबाबदारी संपत नाही. त्यांनी तुमच्यावर माझ्यावरती जबाबदारी, तुम्ही माझे काय व्हाल, साक्ष व्हाल.
आणि साक्ष होणं म्हणजेच त्याचं कार्य माझ्या जीवनामधून पुढे नेत जाणं, माझ्या जीवनाद्वारे साक्ष होणं. आज दुसरे मिशनरी बाहेरून देशामध्ये येत नाहीत. त्यांना 1960मध्येच आपल्या गव्हर्नमेंटने ते बंद केले. बाहेरच्या देशातले मिशनरी भारत देशामध्ये येऊ शकत नाही आणि आज गरज देखील नाही. आज तुम्ही आणि मी या ठिकाणी त्याचे साक्ष म्हणून त्याने आपल्याला या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि प्रभूची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. त्याचं सामर्थ्य त्याने आपल्याला देऊ केलेलं आहे आणि ते केवळच आजसाठी नाही, परंतु म्हणतो युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्यासोबत आहे. आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझी उपस्थिती करतो. आज तुझे लेकरं, तुझ्या मंडळीचे सदस्य, तुझ्या राज्याचे घटक, तुझे संतान म्हणून तू आमची ओळख करून दिली आहे. तू आम्हाला पाचारण केलंस, तुझा विश्वास याचं दान आम्हाला दिलं, तुझ्यामध्ये असलेली पाप क्षमा उद्धार याचा अनुभव दिला, नवीन जीवन तू आम्हाला दिलंस, तुझं वचन आणि पवित्र आत्म्याचे दान वरदान तू आम्हाला दिलेस, आपलं सामर्थ्य तू आम्हाला दिलंस की जेणेकरून आमचं जीवन हे तुझ्यामध्ये खंबीर, स्थिर, विजयी, आनंद करणारं, उल्हास, शांती, प्रीतीने भरलेला असावा. या सर्वांमधून प्रभू तू आम्हाला आज्ञा दिली की आम्ही तुझे साक्षी हो. इथे उपस्थित असलेल्या सर्व लहान थोरांसाठी हीच प्रार्थना करतो प्रभू. आम्ही तुझ्यामध्ये आहोत हा फार मोठा सन्मान तू आमचा केलास प्रभू. आम्ही देखील आपल्या संपूर्ण मनाने तुझ्यावरती प्रीती करावी आणि तुझं साक्षी व्हावं म्हणून तू आमच्यावरती दया कृपा कर. जीवन, किम, प्रतीक, त्याची मिसेस यांच्यासाठी विशेष प्रार्थना मी करतो प्रभू. या तरुणांना तू निवडलंस, पाचारण केलंस आणि प्रभू त्यांनी तुझं पाचारण स्वीकारलं, तुझ्या सेवेला होकार दिला, आपलं संपूर्ण जीवन तुला समर्पित केलं. प्रभू तू यांच्यासोबत राहणार आहेस, त्यांच्या जीवनामधून तुझे साक्ष तू मोठ्या प्रमाणात प्रकट करून घेणार आहेस, तुझं सामर्थ्य प्रकट करणार आहेस आणि त्यांच्यासोबत तू जीवनभर राहणार आहेस आमचा विश्वास आहे. आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहावं, आम्ही शक्य तितकं आम्ही त्यांना सपोर्ट करावा, यासाठी तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर. आमचे मन तू उघड प्रभू, आमचे अंतःकरण तू उघड. आमच्यापैकी अनेकांना तुझं पाचारण, तुझं बोलावणं तू ऐकू येऊ दे प्रभू. तू हंगामाचा परमेश्वर आहेस आणि तूच आम्हाला हे सांगितलं की आम्ही द लॉर्ड ऑफ द हार्वेस्टकडे प्रार्थना करावी की त्याने अधिक सेवकारी तुझ्या या कार्यासाठी पाठवावेत. आम्ही प्रार्थना करतो प्रभू की तू आमच्यामध्ये अनेक तुझे सेवकारी तयार कर, त्यांना तू पाठव आणि आम्हाला देखील त्यामध्ये तू सामील करून घे. आम्ही तुझी उपकारस्तुती करतो कारण तू प्रार्थना ऐकणारा, प्रार्थनेचं उत्तर देणारा, अद्भुत काम करणारा, आपलं वचन सदैव टिकून ठेवणारा असा तू परमेश्वर आहेस. आमच्या प्रत्येकासोबत तू आहेस, आमच्या प्रत्येकाला तुझं साक्षी तू बनव, तुझ्या नावाचं गौरव करून घे. आमचं जीवन सार्थक कर प्रभू. या पृथ्वीवरती आम्हाला जे जीवन दिलंस ते आम्ही तुझ्या नावाने खऱ्या अर्थाने पूर्ण साक्षी होऊन करावं अशी दया कृपास तू आम्हाला दे. आमचं पाचारण आम्ही समजून घ्यावं, त्याला आम्ही होकार द्यावा, तुझं आज्ञा पालन करावं अशी दया कृपा इथं बसणाऱ्या प्रत्येकावर तू कर अशी विनंती तुझ्या चरणी आम्ही करतो. ही प्रार्थना धन्यता प्रभू येशू ख्रिस्त जो लवकर येणार आहेस तुझ्याच नावात केली म्हणून ऐक. आमेन. आमेन. संपण्यापूर्वी मी काही कार्याबद्दल सांगू इच्छितो. हे जे कार्य आहे आणि यामध्ये तुमचं जे सहभागसाठी मी तुम्हाला आवाहन करत आहे, तो केवळ फक्त या मंडळीचा तुमचा सदस्य किंवा ज्याला तुम्ही लहानपणापासून पाहिलं